कोकणच्या सर्वांगीण विकासात आज एक निर्णायक टप्पा गाठला गेलेला आहे। मुंबई ते सिंधुदुर्ग या जलप्रवासाला सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज M2M या रोरो सेवेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या पहिल्याच फेरी बोटीने प्रवास करतायत देवगडचे माजी आमदार प्रमोद जठार सर, स्वागत आहे आपलं। कसा अनुभव आहे एकंदरीत आणि काय या बोटीची वैशिष्ट्ये तुम्हाला जाणवतात? फार सुंदर बाळा अनुभव आहे। लोक खूप हॅपी आहेत। कोकणातल्या सगळ्या कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीचा हा एक अनुभव आहे। 84 ला मुंबई कोकण प्रवास बंद झाला आणि आता 2026 ला महाराष्ट्र सरकार, देवेंद्रजी आमचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचा लाडका आमदार आणि पालकमंत्री नितेशजी राणे मंत्री आमचे, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा मुंबई कोकण प्रवास सुरू झाला आणि मला वाटते कोकणाच्या विकासाची नांदी आहे। हा विकास आता मुंबई प्रवास सुरू झालाय, पण हळूहळू कोकणाच्या विकासाला पण सुरुवात झालेली आहे। कारण कोकण श्रीमंत होतं कारण बंदर श्रीमंत होते। ज्या देशाची बंदर श्रीमंत, व्यापार मोठा, तो देश, तो भाग श्रीमंत। त्यामुळे हळूहळू कोकण पुन्हा श्रीमंतीकडे जाईल, त्या विकासाची ही नांदी आहे। क्रमांक 1। क्रमांक 2, सी ट्रान्सपोर्ट इज द चीपेस्ट ट्रान्सपोर्ट ऑफ द वर्ल्ड। त्यामुळे पर्यटक पण मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईवरनं आता गोव्याकडे जाणार आहे। मधला जो जे वाहतूक कंजेक्शन जे आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, खड्ड्यांचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, ड्रायव्हरचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नावरती रामबाण उपाय म्हणजे हा बोटीने स्वतःची गाडी घेऊन जाणं आणि तिथून पुढे गोव्याला जाणं, असा सुंदर प्रवासाचा एक फार मोठा उपक्रम सुरू माननीय नितेशजींनी सुरू केलेला आहे। अनेक लोकांच्या स्वप्नात, मी आमदार असताना माझं पण स्वप्न होतं, आमच्या सगळ्यांची स्वप्न मला वाटते नितेशजींनी पूर्ण केलेली आहे। ही एकाच्या 10 गाड्या होत आहेत, 10 बोटी होत आहेत। आज जरी तिकीट महाग वाटली तरी हळूहळू भारमान वाढलं तर त्या ठिकाणी बोट तुमचा हे कमी होईल, भाडं कमी होईल। आणि महाराष्ट्र सरकारला माझं सांगणं आहे, नितेशजींना पण सांगणं आहे की सुरुवातीला 2, 4, 5 वर्ष आपण या MMBच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमात थोडी तिकीटला सबसिडी दिलीत तर मला वाटते हा आणखीन प्रवास या ठिकाणी वाढतील आणि कोकण हळूहळू म्हणजे आम्ही भविष्यामध्ये एक सी वर्ल्डचा मोठा प्रकल्प आपल्याला मालवण सिंधुदुर्गात करायचा आहे, तो बघण्यासाठी सुद्धा या प्रवासाचा उपयोग होईल असं मला वाटतं। नितेश राणेंनी या खात्याचा चार्ज घेऊन जवळपास वर्ष झालेलं आहे। ही फेरीबोट सुरू करण्यासाठी 114 परवानग्यांची गरज होती। त्यांनी अवघ्या वर्षभरात हे सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्ही नेमकं काय? कसं असतं बाळा की कुठलाही आमदार, मंत्री आपल्या भूमीवरती, आपल्या जन्मभूमीवरती, मातृभूमीवरती प्रेम करतो, म्हणून जे जे मंत्री येतात ते आपल्या भागाचा पहिला विकास करतात प्राधान्य। आणि नितेशजी पण त्याला अपवाद नाही, त्यांनी पण ठरवलं की मला मंत्रीपद मिळालेलं आहे, त्याचा उपयोग मी पहिला आधी कोकणासाठी करेन। मला वाटते ही जी इच्छाशक्ती आहे, त्या इच्छाशक्तीमुळे मला वाटते त्यांना हे सहज शक्य झालं। अनेक गोष्टी कोकणासाठी करायच्या आहेत, मला वाटते दिस इज द ओनली बिगिनिंग। खूप कोकणासाठी करायचं आहे। पर्यटनामध्ये कोकण हे एक हब व्हायला पाहिजे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी एक हब व्हायला पाहिजे आणि मुंबईतील लाखो पर्यटक या ठिकाणी जायला पाहिजेत। हे जे प्रयत्न नितेशजींचे आहेत ते फार सुंदर आहेत। आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत। पण मी परत सांगतो, आपलं सरकार, आपला मंत्री, आपला जिल्हा, आपलं कोकण, आपलं गाव, हे आपलंपण जे आहे ते नितेशजीने जपलं, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद। पर्यटन हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणतात। आज ही सुरू झालेली फेरीबोट आणि येत्या काही दिवसात होऊ घातलेला कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वे मार्ग, ह्या दोन्ही सेवांमुळे आर्थिक चित्र कोकणचं कसं बदललेलं दिसेल? कोकणचं आर्थिक चित्र नक्कीच बदलेल। तरी सुद्धा नुसतं पर्यटनावरती आपण जाणारच आहोत पुढे, पण पर्यटनावर आधारित किंवा इतर बंदरावरती आधारित अनेक उद्योग, या कसं आहे, वाहतूक सुरळीत झाली, येणं जाणं, ट्रान्सपोर्टेशन इझी झालं। पर्यटनातलं बेसिक रॉ मटेरियल काय आहे, कुठलाही व्यवसाय सुरू व्हायला त्याचं रॉ मटेरियल इझिली अवेलेबल व्हावं लागतं। पर्यटनाचं रॉ मटेरियल म्हणजे पर्यटक, एम आय राईट? पर्यटक इझिली सुखरूप त्या ठिकाणी पोहोचणं हे पर्यटनाचं मर्म आहे, हा USP आहे। पर्यटनाचा USP तो आहे की पर्यटक शुड रीच इझिली, सेफली। मला वाटतं या बोटीने ते करून दाखवलं। येणारा रेल्वे मार्ग, रस्ता, ह्याना पर्यटकांना सुखरूप नेणं आणि ती सुखरूपता मला वाटते रस्ते, रोड, तुमचा रेल्वे
आणि आज जलवाहतूक याच्या माध्यमातून होतंय. मला विश्वास आहे की जगाच्या पाठीवरती जे पर्यटन वाढलं तेवढ्या ताकदीचं पर्यटन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत वाढेल. तेवढी ताकद आहे तिथे, हेरिटेज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला, स्वतःच्या हाताने बांधलेला, म्हणजे सूरत लुटीनंतर महाराजांनी, विमल भाई, सूरत लूटने के बाद सूरत में जो एक किया था औरंगजेब जब थे तभी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटून जर काय केलं असेल तर बाकीचे लोक आपल्या घरदाराला पैसे नेत असतील, पण महाराजांनी जाऊन सिंधुदुर्ग किल्ला बांधला. आणि त्यांना माहित होतं की ह्याच्या पुढची जी आक्रमण होतील तो समुद्राकडनं येतील. एवढं दूरदृष्टीने जे आमचे राजे होते त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची भूमी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पर्यटन फार वाढेल. तुमच्यासोबत एक पर्यटक आलेले आहेत, त्यांचाही अनुभव विचारूया. विमलजी अग्रवाल. विमलजी अग्रवाल, सर क्या अनुभव रहा है आपका? हम गोवा रेगुलर जाते हैं, बाई रोड जाते हैं, थक जाते हैं. अब यहाँ पे हम आ रहे हैं, गोवा से 2 घंटा दूर हम बोट से उतरेंगे एकदम फ्रेश. 2 घंटे में हम गोवा पहुंच गए. इट्स लाइक ट्रैवलिंग फ्रॉम मुंबई टू लोनावाला. तो मुझे ऐसा लगता है कि गोवा जाने वाली काफी पब्लिक इस रूट पे डाइवर्ट होगी. एंड सुविधा, यही सुविधा मैंने हांगकांग में की, मैंने सिंगापुर में की. तो सेम बोट, सेम फैसिलिटी, सेम कंफर्ट एट लेसर प्राइस. वहाँ हम डॉलर में पेमेंट करते हैं, यहाँ हम रुपये में कर रहे हैं. वहाँ पे जो ये सुविधा लेनी है तो इसे 4 गुना 5 गुना पेमेंट देना पड़ता है, और वही क्वालिटी मुझे मिल रही है उससे इंडियन रुपीस के अंदर में. तो मुझे ऐसा लगता है कि गोवा का टूरिज्म यहाँ से बहुत डाइवर्ट होगा. सर तुमच्याकडे पुन्हा येतो. पालकमंत्री नितेश राणेंनी असे एक उद्दिष्ट ठेवलेले आहे की सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न 2.5 लाखावरून 5 लाख करायचं. ह्या रोरो सेवेमुळे हे चित्र कितपत बदललेलं दिसेल किंवा ह्या रोरो सेवेचा त्यात किती वाटा असेल असं? ही सुरुवात आहे बेटा. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हणतात. त्यामुळे ही फार चांगली सुरुवात आहे. आता ही त्यांनी सुरुवात केली आहे. हळूहळू हळूहळू लोक आणि कोकणवासी त्याला येतील, पण सुरुवात महत्वाची असते. ती कोणीतरी करायला पाहिजे, कारण ह्याला परमिशन्स लागतात. तुम्ही जसे मगाशी सांगितले 100 पेक्षा जास्त परवानग्या लागतात. पण आता हे सी आहे वॉटर, याच्यावरती हवामान, त्याच्या पावसाळ्यात काय होईल, आणखीन काय होईल. त्यांनी नुसतं हेच केलेलं नाहीये. त्यांनी आता मुंबईमध्ये सी टॅक्सी पण, वॉटर टॅक्सीचं पण त्याने हे घेतलं, मनावर घेतलेलं आहे. सगळे एअरपोर्ट कनेक्ट करतात ते. त्यामुळे एक दूरदृष्टी असलेला हा नेता आहे. यंग आहे, डायनॅमिक आहे, आणि भविष्यात कधीतरी तो आणखीन 15-20 वर्षाने महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकेल अशी ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आम्ही ज्या काही मार्गावर होतो, म्हणजे आम्ही त्या मार्गावरच हा माणूस, हा नेता आपला पुढे चालतोय. त्यामुळे आम्हाला त्याच्या शुभेच्छा आहे. पण दिस इज अ बिगिनिंग, आणि वेल बिगिन इज हाफ डन. अर्धा प्रवास झाला असं समजतो. त्यामुळे हा मोठ्या ह्याला जाईल. परंतु हा जे चालवणारी मंडळी आहेत त्यांनी पण थोडे पेशन्स ठेवायला पाहिजेत. आणि माझ्या इथल्या सगळ्या स्टाफला पण विनंती आहे की त्यांनी पण थोडं हॉस्पिटॅलिटी चांगली ठेवली पाहिजे, तर लोकांचं वेलकम चांगलं झालं पाहिजे. त्यामुळे कोकणातली ही माणसं वाढतील. तुम्ही मालवणी भाषिक आहात. आज या रोरो सेवेच्या शुभारंभाच्या निमित्तानं मालवणीतून काय आव्हान करा? मी माझ्या सगळ्या कोकणातल्या मालवण्यांका, देवगड, कणकवली, वैभववाडी, राजापूर, मालवण, कुडाळ, सावंत, मी सगळ्यांका बाबांनो गारारा घालतोय की ह्यो जो काय प्रयत्न आमच्या आमदारान, पालकमंत्र्यान, नितेश राणे, आमचो मंत्री, आमचे देवेंद्र फडणवीस, आमचा फडणवीस सरकार यांनी जो काय यशस्वी प्रयोग केलेलो हा, त्याका भरभरून यश देवा. तुमका जेव्हा कोकणात जाऊचा असात तेव्हा या बोटीचोच पर्याय निवडा. येवा भाऊच्या धक्क्यावर आणि पोचा विजयदुर्गात, आणि खय जाऊचा ते जावा. हळूहळू थैना एसटीची व्यवस्था पण आपण देणार आहोत. तिथून विजयदुर्ग पासून प्रत्येक गावात एसटी पोहोचेल. त्यामुळे त्याची चिंता करू नका. पण भरपूर या, तुम्ही इलात तर ही बोट आणखीन एका बोटीचे 10 बोटी होतले, आणि तिकीट सुद्धा कमी होतले. त्यामुळे येवा कोकण आपलंच असा, पण येताना बोटीनेच यावा आणि सुखरूप यावा. थँक्यू. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते भाजप नेते प्रमोद जठार. ही जलवाहतूक कोकणच्या विकासाची नांदी ठरेल असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन साक्षी खाडेसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, विजयदुर्ग.